जागतिक महिला दिन दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा 8 मार्चला आपण हा महिला दिन साजरा करणार आहोत। मात्र पुणे शहरातील महिला खरंच सुरक्षित आहेत का? महिला आणि मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो। याचं कारण म्हणजे MIT महाविद्यालयात घडलेला एक संतापजनक प्रकार। MIT ADT महाविद्यालय जे आहे तर तिथे काही दिवसांपूर्वी एक संतापजनक प्रकार घडला, ज्यामध्ये एका मुलीला 15 दिवसांपासून सोशल मीडियावर एका मुलाचे मेसेजेस येत होते। या मेसेजेस आल्यानंतर या मुलीने महाविद्यालयामध्ये याबाबतची तक्रार दिली असा दावा या मुलीच्या वडिलांकडून करण्यात आला। मात्र असं असताना सुद्धा महाविद्यालयाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही आणि यानंतर या मुलीचे वडील यांनी थेट कॉलेजमध्ये जात या मुलाला मारल्याची घटना घडली। याबाबतचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। मात्र यानंतर काय, या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं, यामध्ये महाविद्यालयाने काही लपवलं का, या सगळ्या संदर्भातलाच आता जो आढावा आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि ॲक्च्युली तो विद्यार्थी या विद्यापीठाचा विद्यार्थी नाही आहे, तर त्या बाबतीमध्ये देखील त्या विद्यार्थ्याच्या अगेन्स्ट मी पोलीस डिपार्टमेंटला कारवाई करायला कळवलेलंच आहे। तुम्ही म्हणालात कारवाई होते लगेच, पण मग जेव्हा या मुलीसोबत असं झालं तेव्हा या मुलीच्या पालकांकडून असं सांगितलं गेलं की आम्ही 15 दिवसांपूर्वी याबाबत तक्रार दिली होती, तरी सुद्धा कारवाई करण्यात आली। जे PRO आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या संदर्भातली FIR लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे। यांनी सांगितल्यानुसार आपण लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि खरंच अशा प्रकारची FIR दाखल झाली आहे का हे पाहिलं। मात्र अशी कुठल्याही पद्धतीची FIR इथे दाखल झालेली नाही। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता 5 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। यामध्ये पहिला प्रश्न, MIT ADT युनिव्हर्सिटी नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरा प्रश्न, मुलीच्या वडिलांचा संपर्क देण्यासाठी MITने नेमका नकार का दिला। यासोबतच तिसरा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे MIT कडून FIR दाखल करण्यात आलेली नव्हती, मग FIR दाखल करण्यात आल्याचा खोटा दावा MITने नेमका का केला। 15 दिवसांपूर्वी ही घटना घडली, मग 15 दिवसांमध्ये MIT ADT युनिव्हर्सिटीने कारवाई का केली नाही। पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे या विद्यापीठामध्ये बाहेरच्या नागरिकांना नेमका प्रवेश कसा देण्यात आला। यासोबतच आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे या विद्यापीठाकडून सांगितलं जातंय की हा मुलगा याआधी कधीच या परिसरात दिसला नाही, मात्र या मुलाचा या परिसरात सारखाच वारंवार वावर होता असं सुद्धा सांगितलं जात आहे। तर हे सुद्धा नेमकं का लपवण्यात आलं, असे 5 महत्त्वाचे मुद्दे आणि प्रश्न या प्रकरणामध्ये आता उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये आता MIT ADT युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार नेमकं काय म्हणतात, त्यांचं नेमकं याबद्दल काय म्हणणं आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। जी काही परिस्थिती इकडे निर्माण झाली होती यामध्ये नेमकं सत्य काय आहे, एक मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। काल जो काही प्रकार विद्यापीठामध्ये घडला, तर याच्यामध्ये त्या मुलीच्या पालकांनी विद्यार्थ्याला मारहाण केलेली होती आणि ॲक्च्युली तो विद्यार्थी या विद्यापीठाचा विद्यार्थी नाही आहे। त्यामुळं आमचे जे काही तिथे असलेले सिक्युरिटी टीम आहे तर त्यांनी इमिडिएटली त्या याच्यावरती कंट्रोल घेऊन ते पालक असतील, ती विद्यार्थिनी असेल आणि तो विद्यार्थी असेल तर त्यांना इमिडिएटली तिथून आमच्या डिसिप्लिनरी बोर्डाच्या समोर घेतलेलं होतं। आम्ही या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी केली। ती विद्यार्थिनी आमची विद्यार्थिनी आहे, परंतु तो विद्यार्थी जो आहे किंवा तो जो मुलगा आहे तो या विद्यापीठाचा विद्यार्थी नाही। त्याच्यामुळे आम्ही आमच्या लेवलवरती त्या विद्यार्थ्याला समज देऊन यामध्ये पालकांना आम्ही असं आदेशित केलं की तुम्ही इमिडिएटली याच्यावर FIR दाखल करा आणि त्यासाठी लागणारा जो काही सपोर्ट असेल किंवा इतर जे काही एव्हिडन्शियल हे लागत असतील तर ते विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये असलेले CCTV आणि ह्या माध्यमातून आम्ही इमिडिएटली पोलीस स्टेशनला कळवतो। तर मला वाटते पालकांनी तशी FIR पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि त्याचबरोबर विद्यापीठाच्या वतीनं आम्ही देखील पोलीस स्टेशनला तसं कळवून टाकलेलं आहे की हा विद्यार्थी, मला वाटते पुष्कर देशपांडे नामक तो विद्यार्थी आहे, तर त्यांनी या विद्यापीठामध्ये अवैधरित्या प्रवेश मिळवून त्या विद्यार्थिनीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशी कुठलीही बाब प्रशासन किंवा विद्यापीठ अथॉरिटी म्हणून या ठिकाणी खपवून घेतली जात नाही। तर नक्की हा व्हिडिओ जेव्हा समोर आला त्यानंतर बरेच जणांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले की इतकी सिक्युरिटी असताना हा विद्यार्थी या कॉलेजचा विद्यार्थी नसून सुद्धा तो आत कसा आला आणि जेव्हा तिचे वडील त्याला मारहाण करत होते तेव्हा आपली सुरक्षा व्यवस्था कुठे अपुरी पडली का? नाही, त्याच्यामध्ये एक भाग असा आहे, त्या विद्यार्थ्यानं इथलं काहीतरी डुप्लिकेट ID कार्ड तयार करून घेतलेलं होतं। तर त्याही बाबतीमध्ये आम्ही सगळी ती माहिती घेतलेली आहे। तर त्या बाबतीमध्ये देखील
त्या विद्यार्थ्याच्या अगेन्स्ट मी पोलीस डिपार्टमेंटला कारवाई करायला कळवलेलंच आहे. तर त्या बाबतीमध्ये पण कारवाई होईल. असं अवैधरित्या काही आय कार्ड बनवणं किंवा डुप्लिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स करून तिथं प्रवेश मिळवणं आणि त्यानंतर असं काही एखाद्या मुलीला त्रास देण्याचा प्रकार होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अशी बाब आमच्या याच्यामध्ये आम्ही घडूच देणार नाही. परंतु काल तिथंपर्यंत पोहोचण्या अगोदरच पालकांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि आमच्या सिक्युरिटीने लगेच त्यामध्ये इंटरफेअर करून त्यांना बाजूला घेतलं आणि प्रशासनाच्या समोर म्हणजे आमच्या डिसिप्लिनरी बोर्डाच्या समोर इमिडिएटली सादर केलेलं आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही कारवाई केलेली आहे आमच्या वतीने. आता इथून पुढे अशा प्रकारच्या काही घटना घडू नयेत यासाठी तुमच्याकडून सुरक्षा व्यवस्था काही वाढवण्यात आलेली नक्की. आहे? आमच्या विद्यापीठामध्ये सगळा CCTV सर्वेलन्स आहे आणि विद्यापीठात विद्यार्थ्याचा आय कार्ड पाहिल्याशिवाय किंवा त्याचं शहानिशा केल्याशिवाय त्याला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. हाही एक भाग आहेच आहे. परंतु असं काही डुप्लिकेट आय कार्ड करून त्यांनी आणि त्यात थोडंसं काल आमच्या विद्यापीठामध्ये एक विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, कचराबंद आंदोलन होतं. त्यामुळं थोडंसं मेन गेटवरती म्हणजे जिथून विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो विद्यापीठामध्ये तर त्या ठिकाणी हे सगळे सिक्युरिटी आणि आमची जी टीम आहे ते त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कंट्रोल करण्याच्या बाबतीमध्ये ते कार्यान्वित झाल्यामुळे तर थोडंसं मला वाटतं त्यांनी त्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एंट्री मिळवलेली असावी. अदरवाईज असं काही डुप्लिकेट आय कार्ड करून त्याला एंट्री करता आली नसती. परंतु त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांनी एंट्री केलेली आहे आणि असं जर काही कोणी करत असेल तर त्याच्यावरती आमच्याकडून 100% कारवाई होणार. सर बरंच नामांकित महाविद्यालय आहे हे. अशा प्रकारची घटना इथे संतापजनक घटना इथे घडलेली आहे. त्यानंतर आता बऱ्याच पालकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर अशा पालकांना नेमकं काय सांगाल? मी विद्यापीठाचे प्रशासनाच्या वतीनं मी सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना म्हणजे आश्वासित करू इच्छितो की अशी कुठलीही घटना या ठिकाणी आम्ही घडू देणार नाही आणि आमची सगळी सिक्युरिटी असेल, आमचं सगळं प्रशासन असेल हे अतिशय अलर्ट आहे. आमच्या डिसिप्लिनरी बोर्डावरती अगदी छोटी गोष्ट जरी असली तरी त्या मुलींच्या माध्यमातून मुलांच्या माध्यमातून इमिडिएटली आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि या अशा गोष्टींवरती आम्ही इमिडिएट कारवाई करतो. कुठल्याही ह्याला आम्ही पाठीशी घालण्याचा विषयच नाही. ते कुणी कुठल्याही ह्याचं असेल आणि काही पद्धतीचा जरी दबाव आला तर आजपर्यंत विद्यार्थ्यांनी त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की अशा कुठल्याही या विद्यापीठामध्ये पाठीशी घातलं जात नाही. इमिडिएटली त्याच्यावर कारवाई होते आणि विद्यापीठ प्रशासनाचा हा जो काही पवित्रा आहे म्हणजे डिसिप्लिनच्या बाबतीमधला तो सगळ्यांना सर्वश्रुत आहे. त्यामुळे तुम्ही म्हणालात कारवाई होते लगेच, पण मग जेव्हा या मुलीसोबत असं झालं तेव्हा या मुलीच्या पालकांकडून असं सांगितलं गेलं की आम्ही 15 दिवसांपूर्वी याबाबत तक्रार दिली होती तरी सुद्धा कारवाई करण्यात आली नाही. नाही, आमच्याकडे जी कारवाई किंवा आमच्याकडे जे काही कळवण्यात आलं ते कालच म्हणजे काल हे घडताना ज्यावेळेला सिक्युरिटीच्या आमच्या कंट्रोलमध्ये आलं तर त्यांनी इमिडिएटली आम्हाला कळवलं आणि पालक, विद्यार्थिनी आणि तो मुलगा त्यांना लगेच आमच्याकडे डिसिप्लिनरी बोर्डाच्या समोर घेतलं. आम्ही आमची जी काय असेल ती एन्क्वायरी करून त्या बाबतीमध्ये कारवाई लावलेली आहे. म्हणजे याच्या आधी त्यांनी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला काही माहिती दिली नव्हती? नाही, आमच्याकडे नाही. मग आता हे सगळं जे घडलंय त्याच्यानंतर जे महाविद्यालय आहे त्यांच्याकडून सुद्धा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. यासोबतच ज्यांच्यासोबत घडलंय त्या पालकांनी सुद्धा याबाबत तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे आणि या सगळ्या घटनेनंतर आता यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलं असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. लोणी काळभोर परिसरात MIT ADT युनिव्हर्सिटीमध्ये जो घडलेला प्रकार होता या प्रकरणाचा आपण सखोल तपास केला, सगळी माहिती घेतली. यामध्ये या MIT ADT युनिव्हर्सिटीचे जे रजिस्ट्रार आहेत त्यांच्यासोबत बोललो. यांच्याकडून सांगण्यात आलं होतं FIR करण्यात आलेली आहे. आपण या विद्यापीठाचे PRO असतील त्यासोबतच रजिस्ट्रार असेल यांच्यासोबत बोललो. यांच्याकडून FIR केली असल्याचा दावा करण्यात आला. मात्र त्यानंतर आपण दुसरी बाजू म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा तपास घेतला, याबाबतची चौकशी केली. पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारची FIR दाखल करण्यात आलेली नव्हती. यासोबतच या मुलीच्या वडिलांकडून सुद्धा NC दाखल करण्यात आलेली आहे. त्यासोबतच आपण या मुलीच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा संवाद साधलेला आहे आणि यानंतर जे काही आपल्याला माहिती मिळालेली आहे तर त्या माहितीच्या अनुषंगानेच आपण हा सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे आणि यातूनच आता MIT ADT युनिव्हर्सिटी नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करते हे सगळं समोर येताना पाहायला मिळतंय. एकीकडे महिला आणि मुली सुरक्षित आहेत असं म्हटलं जातं तर दुसरीकडे अशा पुण्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये जर मुलींची अशी अवस्था असेल तर नेमकं कोण सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित होतो. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.